Hello, welcome to online study of physics by Bhoite sir. Students, in last lecture we have studied law of parallelogram of vector, and today we will see what is the resolution of vector. Resolution of vector सुरू करण्या अगोदर आपण युनिट व्हेक्टर आणि लॉ ऑफ ट्रायंग्युलर व्हेक्टरची जरा उजळणी करणार आहोत, कारण ते आपल्याला इथं वापरायचं आहे. आता युनिट व्हेक्टर तुम्हाला माहीत आहे, a vector having unit magnitude is called as unit vector. जरा पुन्हा मी इथे रिपीट करतो तुम्हाला समजण्याकरता. समजा आपण एक साधं उदाहरण घेऊया. आपण एसटीने निघालो आहोत आणि बोर्ड वाचला. काय बोर्ड आहे? आपण मुंबईला निघालेलो आहोत आणि बोर्ड वाचला 200 किलोमीटर, आणि ही त्याची अशी काय दाखवलेली आहे दिशा. मग 200 किलोमीटर ही काय झाली त्याची मॅग्निट्यूड, आणि ही त्याची काय झाली दिशा. मग दिशा दाखवायला आपण 200 किलोमीटर लांबीचा आपण वेक्टर काढलाय का? नाही काढला, हा छोटा काढलाय. म्हणजेच समजा मुंबईला जाण्याचा आपल्याला व्हेक्टर काय आहे? व्हेक्टर ए बी. याच्यामध्ये ए बी याची मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए बी किती आहे? 200 किलोमीटर. आणि ह्याची दिशा किती आहे? दिशेला आपण काय म्हणूया? व्हेक्टर ए. कॅप काढूया. कॅप का? तर युनिट व्हेक्टर. युनिट व्हेक्टर काय दाखवतो? मुंबईची दिशा दाखवतो. मॅग्निट्यूड एकच, म्हणजे आपण व्हेक्टर ए बी कसा लिहू शकतो बघा. व्हेक्टर ए बी म्हणजे त्याची मॅग्निट्यूड किती? 200 गुणिले त्याची दिशा कुठली आहे? कॅप ए. मॅग्निट्यूड कशी दाखवतो आपण? व्हेक्टर मॉड्युलस ऑफ व्हेक्टर ए बी इंटू कॅप ए. म्हणजे कुठलाही किंवा व्हेक्टर दाखवला चालतो, खरं कॅपच असतो. कॅप ए म्हणजे युनिट व्हेक्टर ए म्हणजे काय? दिलेला व्हेक्टर भागिले त्याची मॅग्निट्यूड. लक्षात आलं? तुम्हाला कुठलाही व्हेक्टर दिला, आता व्हेक्टर एम दिला समजा. व्हेक्टर एम हा कुठल्याही दिशेने आहे, आपण बी ह्या दिशेने आहे समजूया, तर त्याचं मॅग्निट्यूड किती? मॉड्युलस ऑफ व्हेक्टर एम. आणि बी ह्या दिशेने आहे म्हणजे युनिट व्हेक्टर किती? कॅप बी. म्हणजे कॅप बी आपण कसं दाखवतो? दिलेला व्हेक्टर भागिले त्याची मॅग्निट्यूड. लक्षात आलं का सर्वांच्या? कुठलाही व्हेक्टर दिला तर त्याचा युनिट व्हेक्टर किती असतो? दिलेला व्हेक्टर भागिले त्याची मॅग्निट्यूड. युनिट व्हेक्टर अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस कसे असतात? समजा व्हेक्टर ए एक्स आपल्याला घ्यायचा आहे, अलॉंग एक्स ॲक्सिस आहे, तर काय करणार? याची मॅग्निट्यूड किती? ए एक्स. अँड व्हॉट इज द युनिट व्हेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस? व्हेक्टर आय, दॅट इज कॅप आय. आता व्हेक्टर ए वाय कसा घेऊ आपण? अलॉंग वाय ॲक्सिस आहे. अलॉंग वाय ॲक्सिस काय असतं युनिट व्हेक्टर? कॅप जे. व्हेक्टर ए झेड काय लिहिणार आपण? ए झेड काय झाली त्याची मॅग्निट्यूड, आणि युनिट व्हेक्टर काय आहे? कॅप के. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात असेल ए एक्स ही त्याची मॅग्निट्यूड आणि दिशा कुठली आहे? एक्स ॲक्सिसला. इथं काय झालं? ए वाय ही त्याची मॅग्निट्यूड आणि दिशा कुठली आहे? वाय ॲक्सिसला. इथे काय झालं? ए झेड ही त्याची मॅग्निट्यूड आणि दिशा कुठली आहे? झेड ॲक्सिसला. म्हणजे ए एक्स आय जे के हे काय आहेत? युनिट व्हेक्टर आहेत. आता रिझॉल्युशन शिकताना आपण लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ व्हेक्टर शिकलेलो आहोत. समजा बघा आता मी त्रिकोणाच्या आपण हा शिकलेलाच आहे. व्हेक्टर ए, व्हेक्टर बी आणि यांचा रिझल्टंट आपण काढतोय काय? व्हेक्टर सी. म्हणजे आता अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ व्हेक्टर काय होतं बघा. व्हेक्टर सी बरोबर व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी. सीला काय म्हणतो? 2 किंवा 2पेक्षा जास्त जो व्हेक्टर असतो त्याला काय म्हणतो आपण? रिझल्टंट व्हेक्टर. आणि हे जे आहे ज्याच्यापासून हा रिझल्टंट व्हेक्टर तयार झाला आहे याला काय म्हणतात? कॉम्पोनंट. आता सी आपण कितीमध्ये डिवाइड केला आहे? 2मध्ये. सी किती म्हणजे सी इज स्प्लिट अप इंटू द 2 व्हेक्टर्स ए अँड बी. स्प्लिटिंग ऑफ गिवन व्हेक्टर इंटू इट्स कॉम्पोनंट इज कॉल्ड ॲज रिझॉल्युशन ऑफ व्हेक्टर. म्हणजे आपण तुमच्या पुस्तकात दिलं तेच एक्झाम्पल बघूया. व्हेक्टर ए असे 3 व्हेक्टर दिलेले आहेत बघा. याला काय समजूया? व्हेक्टर V1, व्हेक्टर V2 आणि व्हेक्टर
V3. आता यांचा रिझल्टंट आपल्याला काढता येतो. यांचा रिझल्टंट काय समजूया आपण, वेक्टर V. आता हा वेक्टर V कसा येईल, पहिल्यांदा आपण बघूया. हा वेक्टर काढूया. हा वेक्टर अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ वेक्टर हा वेक्टर काय होईल, V1 प्लस V2. वेक्टर V1 प्लस वेक्टर V2. आता हे झाले दोन. आता हा V काय ह्या दोन बाजू उरल्या, म्हणजे V बरोबर काय येईल, वेक्टर V1 प्लस वेक्टर V2 प्लस वेक्टर V3. लक्षात आलं का तुमच्या. ह्या त्रिकोणावरून आपण ही बाजू काढली आणि ह्या दोन त्रिकोणावरून या बाजूचं अंतर मिळालं. म्हणजे वेक्टर V इज इक्वल टू वेक्टर V1 प्लस वेक्टर V2 प्लस वेक्टर V3. आता याची इतर दिशा आपण काय समजूया, अल्फा युनिट वेक्टर. ह्या दिशेने काय समजूया, बीटा युनिट वेक्टर आहे. आणि ह्या दिशेने काय समजूया, गॅमा युनिट वेक्टर आहे. म्हणजे हा वेगळा कसा लिहिल, V1 कसा लिहिणार, मॅग्निट्यूड V1 त्याचं युनिट वेक्टर काय आहे, कॅप अल्फा. ह्याची मॅग्निट्यूड V2 याचा युनिट वेक्टर काय आहे, कॅप बीटा. याची मॅग्निट्यूड किती आहे, V3 आणि युनिट वेक्टर काय आहे, कॅप गॅमा. बघा आता हे जे आहेत V1 अल्फा, V2 बीटा, V3 गॅमा, ह्या व्हीचे काय आहेत, कॅम्पोनंट, आणि V काय आहे, रिझल्टंट. आणि अल्फा बीटा गॅमा काय आहेत, युनिट वेक्टर्स अलॉंग V1 V2 अँड V3 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे अल्फा बीटा गॅमा ह्या फक्त काय आहेत, दिशा आहेत, आणि V1 V2 हे काय आहेत, याचे व्हीचे कॉम्पोनंट आहेत. विद्यार्थी मित्रांनो, स्प्लिटिंग ऑफ रिझॉल्युशन ऑफ वेक्टर बघण्यासाठी आपण कोऑर्डिनेट सिस्टीम घेणार आहोत, वाय ॲक्सिस अँड एक्स ॲक्सिस. आता बघा हा रिझल्टंट आपण एक घेतलेला आहे वेक्टर, वेक्टर OC, याला काय म्हणूया आपण, वेक्टर R. आता ह्या वेक्टर Rच्या आपण दोन कॉम्पोनंट करणार आहोत. बघा वेक्टर AC वरून C ह्या पॉईंटवरून एक्स ॲक्सिसवर A ह्या ठिकाणी लंब टाकलेला आहे. म्हणजे हा काय झाला, वेक्टर OA. वेक्टर OAला काय म्हणूया आपण, वेक्टर AX. बघा आणि इथून आपण असा C वरून Y ॲक्सिसवर लंब टाकूया B ह्या पॉईंटला, आणि OBला काय म्हणूया, वेक्टर AY. आता लॉ ऑफ पॅरलेलोग्राम, हा पॅरलेलोग्राम पूर्ण OACB हा पॅरलेलोग्राम पूर्ण झाला. आता बघा मग आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, म्हणजे AC काय होईल सांगा मला, वेक्टर AY, हा अँगल थीटा आहे. किंवा आता तुम्ही लॉ ऑफ पॅरलेलोग्राम वेक्टर माहिती आहेत, इफ टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय ॲडजसेंट साइड ऑफ द पॅरलेलोग्राम, देन देअर रिझल्टंट वेक्टर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय डायगोनल ऑफ पॅरलेलोग्राम. म्हणजे बघा वेक्टर OC बरोबर काय येणार, वेक्टर OA प्लस वेक्टर OB. वेक्टर OC काय आहे, वेक्टर R. वेक्टर OA काय आहे, वेक्टर AX. वेक्टर OB काय आहे, वेक्टर AY. आता आपण यांच्या मॅग्निट्यूड वेगळ्या लिहूया. वेक्टर R बरोबर याची मॅग्निट्यूड किती, AX. हा कुठल्या दिशेने, X. Xच्या दिशेने युनिट वेक्टर काय असतोय, कॅप आय, प्लस याची मॅग्निट्यूड किती, AY, आणि युनिट वेक्टर कुठला असतो, कॅप जे. झालं काय, आरचं दोन वेक्टरमध्ये रूपांतर, AX वेक्टर आय प्लस AY वेक्टर जे. हा काय झाला, रिझल्टंट वेक्टर. तसं आपण रिझल्टंट वेक्टर आरचं दोन कॉम्पोनंटमध्ये रूपांतर केलं आहे, अलॉंग एक्स ॲक्सिस आणि अलॉंग वाय ॲक्सिस. आता आपण याची मॅग्निट्यूड काढणार आहोत. फिगरवरून पायथागोरसचा थेरमचा वापर आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यावर आपण पुढे जाणार आहोत. बघा आता फक्त मॅग्निट्यूड घेऊया, RAX AY. आता मला सांगा कॉस थिटा म्हणजे काय, फिगरमध्ये त्रिकोणात बघा, त्रिकोण OAC, आणि मला सांगा कॉस थिटा म्हणजे काय, कोणासमोरील बाजू भागिले कर्ण म्हणजे काय,
कोणासमोरील बाजू किती आहे? कोणासमोरील बाजू AY. बघा, कोणासमोरील बाजू किती आहे? AY. सॉरी, कोणासमोरील बाजू साइन थिटा म्हणजे काय? कोणासमोरील बाजू भागिले कर्ण. कर्ण किती आहे? R. आणि कॉस थिटा म्हणजे काय होईल? कोणालगतची बाजू भागिले कर्ण. म्हणजे AX म्हणजे काय आलं? R कॉस थिटा. बघा इकडे बघूया आपण. साइन थिटा पुन्हा इथे लिहितो, दिसत नाही म्हणून. साइन थिटा बरोबर कोणासमोरील बाजू भागिले कर्ण. कॉस थिटा म्हणजे कोणालगतची बाजू भागिले कर्ण. म्हणजेच AY बरोबर काय येईल? R साइन थिटा. AX बरोबर काय येईल? R कॉस थिटा. दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज करूया. AY स्क्वेअर प्लस AX स्क्वेअर बरोबर ह्याचा वर्ग काय येईल? R स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. याचा वर्ग काय येईल? R स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. ह्यात कॉमन काय आहे बाळांनो? R स्क्वेअर. कंसात काय येईल? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. पण तुम्हाला माहिती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे किती? 1. म्हणून R स्क्वेअर बरोबर काय येईल? AX स्क्वेअर प्लस AY स्क्वेअर. दोन्ही बाजूचं वर्गमूळ. R बरोबर किती येईल? दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतल्यावर काय येईल? R इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ AX स्क्वेअर प्लस AY स्क्वेअर. ही काय झाली? मॅग्निट्यूड. बघा, Rचा आपण स्प्लिटअप केलं कुठल्या? AX AY. हा रिझल्टंट वेक्टर कसा लिहितात? AX इंटू कॅप I प्लस AY इंटू कॅप J. ह्या फिगरवरून आपण याची मॅग्निट्यूड किती काढली आहे? R इज इक्वल टू AX स्क्वेअर प्लस AY स्क्वेअर. R ही मॅग्निट्यूड आहे ह्या व्हेक्टरची. आता बघा आपल्याला लिहिता येते का? बघा, व्हेक्टर R AX इंटू कॅप I AY इंटू व्हेक्टर J. लिहिताना याची मॅग्निट्यूड कशी लिहायची? R इज इक्वल टू AX स्क्वेअर प्लस AY स्क्वेअर प्लस AZ स्क्वेअर. आता कुठलेही दोन व्हेक्टर दिले असतील तुम्हाला, आपण हे तिन्ही समजा XY Z असते तर आपण काय लिहिलं असतं? वेक्टर R इज इक्वल टू AX कॅप I प्लस AY कॅप J प्लस AZ कॅप K. लक्षात आलं का? जसं आपण 2 मध्ये करतो तसंच 3 मध्ये सुद्धा स्प्लिटअप करतो. मग आपल्याला R म्हणजे पुन्हा काय मिळालं असतं? सिमिलरली AX स्क्वेअर प्लस AY स्क्वेअर प्लस AZ स्क्वेअर. मित्रांनो, आपण वेक्टर A असा लिहू शकतो बघा. मग वेक्टर AX I AY J प्लस AZ K. वेक्टर B कसा लिहू शकतो? BX I BY J BZ K. AX AY AZ हे AX कॉम्पोनंट ऑफ A अलॉंग X ॲक्सिस, कॉम्पोनंट ऑफ A अलॉंग Y ॲक्सिस, कॉम्पोनंट ऑफ A अलॉंग Z ॲक्सिस. आणि I J K काय आहे? युनिट वेक्टर अलॉंग X Y Z ॲक्सिस. जर व्हेक्टर A बरोबर व्हेक्टर B असेल तर काय सांगा मला? AX बरोबर BX, AY बरोबर BY आणि AZ बरोबर BZ. जर दोन वेक्टर सारखे असतील तर त्यांचे कॉम्पोनंटचे मॅग्निट्यूड काय असतात? सारखे असतात. लक्षात आलं का सर्वांच्या? आपण रिझल्टंट काढलेला आहे.
आर हा रिझल्टंट 2 वेक्टर असतील, स्प्लिटअप 2मध्ये झाला असतील तर 3मध्ये झाला असतील सुद्धा फक्त काय करायचं, इथे ए झेड ॲड करायचं. लक्षात आलं सर्वांच्या. आता आपण डायरेक्शन बघूया. फिगरवरून बघा, टॅन थिटा बरोबर काय येईल सांगा मला, आर वाय डिवायडेड बाय आर एक्स, कोणासमोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू. म्हणून थिटा बरोबर काय येईल, टॅन इनवर्स ऑफ आर वाय डिवायडेड बाय आर एक्स. म्हणजे दिशा कशी सांगतात, रिझल्टंट व्हेक्टर इज अलॉंग ए लाईन विच मेक अँगल थिटा विथ एक्स ॲक्सिस. मॅग्निट्यूड आपण 2ची बघितले, आर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर, आणि 3 असतील तर अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस किती येणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. कळलं का सर्वांना. बघा आता एक साधा वेक्टर काढतो. वेक्टर ए इज इक्वल टू 3i प्लस 2j मायनस के. आता ची किंमत किती झाली सांगा मला, एक्स बरोबर 3, ए वाय बरोबर 2, ए झेड बरोबर -1. आता आपण ह्याचं मॅग्निट्यूड काढूया. काय येईल मॅग्निट्यूड, ए बरोबर वर्गमुळात एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. ए एक्स किती आहे 3, 3चा वर्ग 9, ए वाय स्क्वेअर किती आहे 2, 2चा वर्ग 4, वजा 1चा वर्ग 1, म्हणजे किती आली मॅग्निट्यूड, स्क्वेअर रूट ऑफ 14. लक्षात आलं सर्वांच्या. आता बघा आपण हा वेक्टर ए भागिले ए म्हणजे काय आला याचा युनिट वेक्टर. आता याची मॅग्निट्यूड किती आहे, म्हणजे दिलेला वेक्टर भागिले त्याची मॅग्निट्यूड म्हणजे आपल्याला काय मिळतो, युनिट वेक्टर. किती आहे दिलेला वेक्टर, 3i प्लस 2j मायनस के, आणि त्याची मॅग्निट्यूड किती आली बघा, ए किती आले वर्गमुळात 14. हा काय झाला युनिट वेक्टर. कळलं मुलांनो. आज आपण रिझॉल्युशन ऑफ वेक्टर बघितलेला आहे. तुम्ही नोटबुकमधलं टेक्स्टबुकमधील पान नंबर 21वर असणारे गणितं सोडवायचे आहेत, आणि काय शंका असेल तर मला विचारायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.